जय गुरु. जय गुरु. चालेल, आपण सुरुवात करूयात. जय गुरु. हा. माझ्या मते काल आपलं 8वं झालं होतं. हो, झालं होतं. हा, 9व्याला आपण सुरुवात करतोय. चालेल. आणि 8वं काल कोण बरं घेत होतं? मोहिनी ताई, तुम्ही घेत होतात का हो सर. 8वं? हो, हा. मीच होते. एक मिनिट. हा. हा, घ्या. मग आता तुम्ही नाही म्हणजे तुम्ही 8वं पूर्ण केलं होतं सुरू ना? होतं, सुरू होतं, झालं नव्हतं पूर्ण. अच्छा, बरं, झालेलं नव्हतं का? मग आपण मागे जस्ट जाऊ. वाचलं आणि ते कट झाला. हा. चालेल, ठीक आहे, आपण जाऊ ना मग. वाचू. हा, घ्या. हा. अंधेनैव नियमाना यथांधा यथांधाः. हम्म. अंधेनैव. अंधे अधिक न अंधेन अधिक एव. अधिक न अधिक एव. नाही नाही, अंधेन अंधेन अधिक एव. एव, अंधेनैव. अंधेनैव यथा अंधा. यथा अधिक अंधाः. अंधाः आणि नियमांना. हा, तर ते नियमाना नियम. हे नियमाना हे. एक मिनिट, मी काय. अच्छा, ठीक आहे, सॉरी. ठीक आहे, म्हणजे काय की नियमांना यथांधा म्हणजे काय? म्हणजे जर एखाद्या आंधळ्या माणसाने इतर अंधांना जर का नेतृत्व केलं तर काय गत होईल त्यांची? काय गत होईल? हा हा, आपलं झालं होतं डिस्कशन की ते एकाच्या मागे सर्वजण बरोबर आहे, ते सगळे लोक जातील. एकामागोमाग एक जातील आणि सगळे खड्ड्यात पडतील, कारण की खड्ड्यात सगळेच अंध पडतील. आहेत. हो. एक नेताही अंध आहे आणि त्याला फॉलो करणारे, त्याचे करणारे अनुयायी पण अंधे फॉलोअर्स आहेत. पण अंधे आहे. हा, आंधळे बरोबर आहेत, आहे. बरोबर आहे. हो हे यातनं सांगायचंय थोडक्यात. हो. एक मिनिट, काहीतरी माझा लॅपटॉप मध्ये. हा, ठीक आहे. हम्म, बघा. हाँ, बरोबर आहे. अंधों को मानो नेता भी अंधा मिल गया हो. ज्याप्रमाणे म्हणजे एका अंध माणसाने मार्ग दाखवला असता, इतर अंध लोक पण त्याच्या मागे जातात आणि खड्ड्यात पडतात. आणि खड्ड्यात पडतात. बरोबर आहे. हा, अशा अर्थाने आहे. प्रयोग वाचायचा का सर? अयम राम. काही गरज नाहीये, तुम्हाला एवढं जरी कळलं ना, याचा अर्थ मतीचा अर्थ तरी खूप आहे. कारण की तसंही करून तुम्ही हा प्रयोग काही लिहू शकणार नाही आहात. जर तुम्ही पाठ करणार नसाल तर तुम्ही लिहूही पण शकणार नाही. बरोबर आहे. हा, चालेल. मग पुढचं कोण घेत? आता मोहिनीताई शेवटच्या होत्या, त्यानंतर छायाताई आल्या. हो सर. जय गुरु. जय गुरु, जय गुरु. छायाताई घ्या. हे तर एकदम सोपं आहे. हो, वाचते. अप्रि अप्रति निष नाही. निषद्ध मनुसुत अप्रतिम. हनुमंत भवती. आता अप्रतिषिद्ध मनुमंतम भवती. हा, असं मध्ये तोडू नका. असे अप्रतिषिद्ध मनुपंतम भवती. अप्रतिषिद्ध मनुमंत भवती. मनुमतम भवती. मनुमतम भवती. हा, तर आता आपण याची संधी विग्रह करा बघू. म्हणजे बरोबर आहे. अ आपण हो विरुद्धार्थी म्हणायचं असेल, पराजित अपराजित, तसं त्यातला तो हो. अ अधिक प्रीती प्रति. प्रति अधिक निषद नाही, नी सिद्ध. आहे का? नी का तुम्ही मनात मनचा टाकताय? नाही सर. मला माहितीये तुम्हाला अधिक निषिद्ध हा शब्द माहितीये म्हणून तुम्ही तो टाकताय. निषिद्ध, हा त्याचा म्हणजे त्या शब्दाशी जोडून ह्या म्हणून त्याच्यामुळे तो शब्द येते तोंडात. बरोबर आहे, मला कळतंय तुम्ही का टाकताय, पण आता इथे आपण तो दिसत नाही ना, मग संधी विग्रहामध्ये तो हो. येणार नाही. अधिक प्रीती
प्रीती का अं, प्रती? प्रीती सॉरी, हा. प्रती प्रती सिद्धम सिद्धम अधिक अनुमंत अनु हनुमंत म हनुमंत ताई म हनुमंतासारखं का करताय? निश अं, सिद्धम अधिक अनुमतम आहे ना, मतम त वर अनुस्वार आहे, म वर नाहीये. हो हनुमतम. हा, भवती म्हणजे काय? आता प्रतिषिद्धम म्हणजे काय? दुसऱ्या प्रतिषिद्ध प्रति म्हणजे म्हणजे काय? समोरचा, सिद्ध म्हणजे निषिद्ध सारखं, हा, पण निषिद्ध विरोध. म्हणजे काय? हे निषिद्ध म्हणजे हे नकार, आमच्या घरामध्ये ह्या गोष्टी निषिद्ध निषिद्ध आहेत. म्हणजे करत नाहीत, म्हणजे करत नाहीत किंवा चालत नाही आमच्याकडे. बरोबर आहे. म्हणजे काय, ह्या गोष्टीला आमच्याकडे मज्जाव आहे. हो हो बरोबर आहे. हो. म्हणजे विरोध असं नाही म्हणता येणार, या गोष्टी नाही, आम्ही मज्जाव करतच आहे, नाही त्या. परवानगी नाही. परवानगी नाही. हा, ठीक आहे. मग प्रतिषिद्ध म्हणजे काय आणि अप्रतिषिद्ध म्हणजे काय? प्रतिषिद्ध अनुमतम म्हणजे अनुमती दर्शवणे, हो हो की नाही? हो. अनुमतम म्हणजे अनुमती असणे हम्म. किंवा नसणे, अनुमती असणे किंवा नसणे. हा, अनुमतम भवती म्हणजे काय? अनुमती आहे. हे हा. म्हणजे अप्रतिषिद्ध म्हणजे काय? म्हणजे निषिद्ध, नकार देणे किंवा हा विरोध हा, बरोबर आहे. विरोध न करणे विरोध म्हणजेच करणे. अनुमती देणे, बरोबर. हो अशा अर्थी काहीतरी आहे. हो आता आपल्या नेहमीच्या बरोबर. व्यवहारामधलं काय येतं बघा, आपण म्हणतो त्यांनी आम्हाला मूक संमती दिली. हो म्हणजे काही काय? एक तो बोलले काहीच बोलला नाही, म्हणजे याचा अर्थ त्यांनी संमती दिली. हो जर आपल्याला विरोध करायचा असेल तर आपण सांगतो ना, हो की नाही, नाही याच मी याला म्हणत विरोध करतो, मी याला परवानगी देऊ शकत नाही. नाही. हो, अशा अर्थी ही लोकोक्ती आहे. मुकसंमती असणे. हा, जर एखाद्या गोष्टीला विरोध केला गेला नाही तर ती आपण त्याला संमती दिली असा अर्थ धरलं जातं. मानित. बरोबर. विरोध न करणे हा अर्थ स्वीकार करणे होत आहे. ज्या बरोबर. गोष्टीला स्पष्ट विरोध केला जात नाही ती संमत आहे असे धरले जाते. हा, म्हणजे याचा अर्थ आपलं कर्तव्य काय, की आपला जर विरोध असेल तर आपण स्पष्ट शब्दात तो विरोध मांडला पाहिजे. हो, नकार द्यायला शिकलं पाहिजे. आणि ते खूप महत्वाचं आहे आयुष्यात, नकार द्यायला हो शिकणं. हो सर. आणि नकार देणं म्हणजे अनादर करणं असं नाही बरं का. नाही, आपल्या स्वतःला ते मान्य नाही म्हणून नकार देणं. हा, चालेल. पुढचं कोण घेत आता? लताताई. हो सर. दहावं घ्यायचंय ना? दहावं घ्यायचंय ना? हॅलो. 10. हा, 10. अंगीकृतं सुकृतिनो न परित्यजन्ति न न परित्यजन्ति. परित्यजन्ति हा, अंगीकृतं सुकृतीनो न न परित्यजन्ति. परित्यजन्ति म्हणजे हा, अंगीकृत म्हणजे आपलं हाती घेतलेलं काम. अंगीकारलेले. किंवा अंगी बांधलेलं. म्हणजे सज्जन लोक, सुकृतीनो म्हणजे सज्जन लोक सोडून देते. सुकृती म्हणजे अंगी बांधलेली चांगली कृती. कृती न परित्यजन्ति म्हणजे सोडून देते. परित्यजन्ति. हो, म्हणजे सोडून देणे. परित्यजन्ति म्हणजे सोडून देणे. हा न परित्यजन्ति म्हणजे नाही सोडून देणे. हा, म्हणजे थोडक्यात काय, सज्जन लोक अंगीकृत केलेले चांगले काम
कधीही सोडून त्यागत नाहीत. नाही. सोडून देत नाहीत. हा, त्यागत नाहीत ना. त्याग करत नाहीत. हा, त्याग करत किंवा ते काम त्यागत नाहीत. म्हणजे घेतलेले काम पूर्णच करतात असं. हा, बघा, भले हं. लोक, चांगले लोक, पुण्यवान, श्रेष्ठ, काही म्हणा, एकदा एकदा स्वीकारलेल्या गोष्टीचा कधीही त्याग त्याग करत करत नाही. नाहीत. ते कुठली एक म्हण आहे बघा, उतू नका, मातू नका, घेतला घेतला वसा वसा टाकून घेतला नका. वसा सोडू नका, टाकू हो. नका. टाकू नका. तर त्या जो किंवा घेतला वसा टाकू नका हा जो संदेश आहे ना, तो हा आहे. हं. किंवा उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. टाकणार नाही. करेक्ट, अगदी बरोबर आहे. उतणं मातणं आपल्याला माहिती आहे ते हं. शब्द आपल्याला. हो. हो. घेतला वसा टाकणार नाही, हाच या अर्थीच हे वाक्य आहे. कारण की वसा हा नेहमी चांगल्याच गोष्टीचा घेतला जातो. हो. आता बघा, हे वाक्य मी, हे सोपं आहे त्या मनाने समजायला. बघा, राज्य नाशेपी हरिश्चंद्र सत्यम न त्याज. येताना त्याज. आता त्याज हा जो आहे ना, हे परोक्ष भूतकाळाचं रूप आहे, की जो फार पूर्वीचा भूतकाळ, हा काळाबद्दल आपण सांगतात, त्याला परोक्ष म्हणतात. हरिश्चंद्राच्या. म्हणजे जेव्हा आपण कोणी हयात नव्हतो अशा वेळेला हा घडलेली. भूतकाळातली घटना आहे. आणि काय म्हणतात की राज्या नाश जरी झाला तरी हरिश्चंद्र राजांनी कधीच सत्य बोलायचं सोडलं नाही. सोड. म्हणजे चांगल्या लोकांवर किती वाईट परिस्थिती आली तरी ते आपण एकदा एखादं कार्य अंगी, म्हणजे हातात घेतलं तर ते सोडत नाहीत. आणि मी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिकलो. आमच्या हो. शाळेचं ब्रीदवाक्य होतं, हाती घ्याल ते तडीस न्या. हो. आहे. थोडक्यात याच सारखा संदेश त्याही ते पण ब्रीदवाक्यात आहे. होता, की हो. हातात घ्याल आणि जर घेतलं तर ते तडीस न्या, मग ते सोडायचं नाही मध्ये आधी. बरोबर. चालेल, पुढचं कोण घेत आहे आता? लताताई झाल्यानंतर आपण आता आल्यात. हो आहे. हा, अति दीर्घोपी कणिकारो न मुसली. अति दीर्घ अपि म्हणजे खूप मोठा तरी. दीर्घ म्हणजे मोठा का ताई? कणिकारो, कणिकारो म्हणजे माहित नाही, कण्हेर का? कणेर. कणेर. हो. हा, कणेराचं झाड. कण न मुसली. अति दीर्घ म्हणजे काय? मोठा असून अतिशय सुद्धा मोठा. मोठा, अतिशय मोठा असून सुद्धा हा, कण्हेर न मुसळ, मुसळी, मुसळ बनू शकत नाही. मुसळ बनू शकत नाही. कण्हेर वृक्ष कितीही उंच मोठा. वाढले तरी ते मुसळ बनवण्याच्या उपयोगात येत नाही. कारण की त्याचं लाकूड असतं ते एवढं कठोर हा, नसतंच, कठोर टणक नसतं, नसतंच. ठिसूळ असतं म्हणजे. ठिसूळ असतं. केवळ हे केवळ केवलामाकार मात्रेण महानपि नायम करी. केवलम आकार मात्रेण हा, महान अपि नायम करी. नायम करी, न अयम करी. नो अयम करी. पण मला न याचा अयम. माहिती, मला लक्षात आलेलं नाही अयम काय म्हणायचंय त्यांना. म्हणजे मला संधी विग्रह जमले, पण मला त्यातला अर्थ मला स्वतःलाही कळलेला नाहीये काय म्हणायचंय. म्हणजे असं असेल की कदाचित आकाराने फक्त मोठा असल्या तरी कर्तृत्वात तो मोठा असेलच असं नाही, असं काहीतरी असणार. हम्म.
पण नक्की मला सांगता येत नाही, कारण की मला साधारणतः लक्षात आले, पण मला पूर्ण लक्षात आलेलं नाही हे प्रयोग. हम्म. हम्म. चालेल, आपण पुढचं घ्यायचं मग, हो. हो. किंवा आपण एक काम करू, आपण गृहपाठ म्हणून ना हा जो प्रयोग आहे ना तो समजून घ्यायचा प्रयत्न करू, आणि ज्यांना कोणाला लक्षात येईल त्यांनी ते ग्रुपवर टाका. चालेल. 11व्याचा प्रयोग. 11व्याचा. चालेल, आपण पुढे जायचं का? माधवी ताई, आपणे निशिगंधा ताई तुम्हीच आहात. अल्पेन सिद्धे महती न यत्नम अनुतिष्ठति. अल्पेन सिद्धे महती म्हणजे कमी कष्टामध्ये जर जमतंय तर न यत्नम अनुतिष्ठति म्हणजे प्रयत्न करत नाही. हा अनुतिष्ठति म्हणजे प्रयत्न करायचे माहित नाही. अनुतिष्ठति म्हणजे काय? हा, आपल्याला प्रयत्न करावेसे वाटत नाहीत, बरोबर. हा, जर अनुतिष्ठ थोड्याफार कष्टाने जर का आपल्याला महती प्राप्त होत असेल तर कष्ट कोण करेल, हा, बरोबर बरोबर, तसंच. हा, बरोबर. जेव्हा कार्य जब थोड़े से काम बन जाए तो बड़ा प्रयत्न कौन करे, अच्छा. कोण करेल, हा, कोणीच करणार नाही. ही आपली मनुष्याची स्वभाव सर. धर्म आहे हा. हा, बरोबर. अनुतिष्ठति. हम्म. यत्नम अनुतिष्ठती म्हणजे प्रयत्नांची कास कोण पकडेल. हा, अनु अधिक तिष्ठ म्हणजे स्थान. हा. हा, अनु अधिक स्था, पण त्याचा अर्थ वेगळा होईल. हो ना, तेच मला. हा, अनु अनु नाही म्हणजे त्यामुळे तो फॉलो ना, तो अनुसरती, तसं बरोबर आहे, अनुतिष्ठती. पण फॉलो. स्था हा, म्हणजे थांबणे, उभे राहणे. तर मला ते नाही कळलं म्हणून. पण यत्नम न अनुतिष्ठती म्हणजे म्हणजे प्रयत्न चालू राहत नाहीत. जेव्हा थोड्याशा सिद्धीनी, थोड्याशा कष्टाने आपल्याला महती प्राप्त होते किंवा आपलं उद्दिष्ट साध्य होतं, मग यत्न चालू राहत नाहीत. हा, मग हो. हा, न यत्न अनुतिष्ठ, बरोबर है. हा, न यत्न जब थोड़े काम से बन जाए तो बड़ा प्रयत्न कौन करे. बरोबर आहे. जेव्हा कार्य थोड्या खर्चात किंवा श्रमात साध्य होते तेव्हा शहाणा माणूस मोठ्या कष्टाचा किंवा उपायाचा अवलंब करत नाही. हा, म्हणजे प्रयोग. अवलंबन करणे म्हणजे अनुतिष्ठती. हम्म. हम्म. ऋणन्तेन स्वसंबंधिनः सकाशात गृहीतमिति श्रेष्ठिनं नोपपयौ यतोल्पेन. काही हा, कळलं नाही. तर ऋणन्तेन एक काम करू, स्वसंबंधी. आपण 12व्याचं पण आपण ग्रुपवर गृहपाठ म्हणून घेऊयात. गृहपाठ म्हणजे काय करायचं सर त्याचं? प्रत्येकाला स्वतः ज्याप्रमाणे समजतोय ना हा, तसं तसं भाषांतर लिहायचं, करून. आपल्याला आपल्या शब्दात लिहायचं आहे आपण. हा, ठीक आहे. हा, हो. बरोबर आणि चूक याचा आत्ता विचार नाही करायचा आपण. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हा, हे 12वं आणि आधीचं पण ना? 11वं. हा, 11वं आणि 11वं. 12वं गृहपाठाला दिलंय. हम्म. चालेल, 13वं आता बघू आपण. कोण बघतंय? तुमच्या नंतर सीमाताई आल्यात. हो. हा, घ्या ताई. अवयवशक्तेः समुदायशक्तिः बलीयस. बर. हम्म. बली. अवयवशक्तीपेक्षा समुदाय शक्ती मोठी आहे बरोबर असा आहे, अर्थ होईल. बरोबर आहे, बरोबर आहे. अधिक ताकदवान आहे. म्हणजे एक से भले दो म्हणतो ना आपण. हा हा हा. हा. ते का म्हणतो, तर दोनाच्या ऐवजी 4 हात होतात म्हणून. सर एकीचे बळ. हा, नाही. एकीचे बळ. कारण की अनेक लोक एकत्र आले की त्यांचे प्रयत्न एकमेकांना पूरक होतात आणि आपल्याला मोठं उद्दिष्ट साध्य करता येतं. अशाच अर्थी आहे बघा. अवयव की शक्ती से समुदाय की शक्ती अधिक होती है. म्हणजे एका हाताने आपण जर का काही गोष्ट करत असू त्याऐवजी जर का 10 हात लागले
तर तर ते काम लवकर होतं. लवकर होतं. लवकर. हो. वैयक्तिक अवयवांच्या घटकांच्या शक्तीपेक्षा संपूर्ण समूहाची शक्ती अधिक बलवान असते. शक्तोहम गृहारंभे शक्तो. म्हणून तर हल्ली सर आपल्याला सांगतात ना, सगळ्या हिंदूंनो एकत्र व्हा. हा कारण की समुदायाची एक शक्ती एकटे अधिक आपण नाही असते. लढू शकत नाही, त्यामुळे आपल्याला संघटितच होणं गरजेचं आहे. काळाची गरज बटेंगे आहे. तो मिटेंगे, हो की नाही? हो. आणि ते खरं आहे, ते खरं आहे. खरं. आणि हे आपल्याला अगदी कुटुंबामध्ये पण जाणवतं 100% खरं आहे. की जर का दोन भाऊ जर का गुण्यागोविंदाने एखाद्या घरी राहिले तर दोघांचे संसार फुलू शकतात. पण गुण्यागोविंदाने हा मोठा अधोरेखित करण्याजोगा शब्द आहे. ठीक आहे, चालेल. हा पण आपण असंच करूयात. याच्या खालचा जो आहे तो आपल्याला जमला तर करूयात. पण जर का कोणाला गृहपाठामध्ये हे प्रयोग त्याचं विश्लेषण नाही करता आलं, काही हरकत नाहीये. चौदा बघ कोण घेत आहे आता? सीमाताई झाल्या, विद्याताई तेंडोलकर. हा. अशक्तोहम ग्रहारंभे शक्तोहम ग्रहभंजने. अशक्त अहम. हा ग्रह आरंभे शक्ती ही अहम. शक्तः. शक्त अहम ग्रहभंजने. हा म्हणजे काय? अशक्त अहम. मी अशक्त ग्रह आरंभे. घराचा काय आरंभ केला म्हणजे काय असा कसा अर्थ काय होणार आहे? शक्त अहम ग्रह करा करा, तुम्हाला जो वाटेल तो करा, चुकलात तरी चालेल. मी म्हणजे कुठल्याही कार्याचा असेल आरंभ अशक्तपणे मी जर केला तर गृहाशी संबंधित आहे. हा. ग्रह प्रवेश जर किंवा घरात तसंच प्रवेश असं का तुम्हाला वाटतंय? ग्रहारंभे म्हणजे घराचा आरंभ म्हणून म्हटलं. हा म्हणजे घराचा आरंभ म्हणजे काय असू शकतं? घराचा पाया घालणे, बरोबर? घराचा पाया घालणे. हा. बांधायला सुरुवात करायची. तर जर अशक्त केला तर घर मोडू भंजने म्हणजे भग्न होऊ शकतं किंवा त्याच्यात शक्ती नाहीच येणार, तसं आहे. बर ठीक आहे, तुम्हाला तसं वाटतं का? आता आपण बघूया. मी घर बांधायला असमर्थ आहे, पण दुसऱ्याचे घर पाडायला मात्र पूर्ण समर्थ आहे. वेगळाच बरोबर. अर्थ आहे. हा म्हणजे खरं कसं आहे माहिती का? अशक्त अहम गृहारंभे शक्त अहम गृहभंजने. म्हणजे कुठलीही वस्तू तोडायची असेल ना तर त्याच्यासाठी फार मोठं सामर्थ्य लागत नाही. पण कुठलीही गोष्ट जर का तुम्हाला खरोखर सुरुवात करायची असेल शून्यातून, त्यासाठी तुम्हाला खरोखर अंगात खूप मानसिक शक्ती लागते. गौतम बुद्धांनी सांगितलंय तोडणं सोपं आहे पण जोडणं कठीण अवघड आहे. बरोबर. हो. हा असं यातनं सांगायचंय की उद्ध्वस्त करणं सोपं आहे, पण कुठलीही गोष्ट बांधणं खूप अवघड आहे. मातीचा किल्ला वगैरे बांधायलाही कष्ट लागतात, पण तो तोडायला वेळ लागत नाही. बरोबर आहे. आणि म्हणूनच म्हणतात की आपण घर बांधायला मात्र असमर्थ असतो, कारण की आपल्याला एवढी अवघड गोष्ट करायला जमतच नाही. म्हणजे स्वतःचंही घर बांधायला जमत नाही आणि दुसऱ्याचंही घर बांधून द्यायला आपल्याला जमत बांधू देत नाही.
पण दुसऱ्याचं घर मात्र आपण तोडण्यामध्ये पूर्णपणे समर्थ असतो. हम्म. म्हणजे आपण आपलं स्वतःचं घर देखील एकत्र ठेवू शकत नाही, दुसऱ्याचं तर घर नक्कीच आपण तोडतो. हम्म. एकंदरीत काय आपण स्वतःच अवलोकन करायचं आणि बघायचं आपण आपल्या घरासाठी जरी उपयोगी पडतो का, आणि जर पडत हम्म. असू तर आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतोय का. बरोबर. या लोकोक्ती आहेत ते खूप छान छान आहेत बरं का. म्हणजे खरोखर म्हणजे माणसाला बोध अंतर्मुख होऊन विचार घेण्यासारखे आहेत. करावा. हा, हम्म. अंतर्मुख करतात. हम्म. चालेल. विद्याताईंनंतर कोण आहेत आता? कपिलजी आणि रुपालीजी आलेले दिसत आहेत मला. मी आहे. अच्छा, सॉरी, कपिलजी नाही, रुपालीजींना बघितलं होतं. हा. अर्थो हि लोकेषु बंधुः. म्हणजे ही म्हणजे अर्थ हाच, म्हणजे इथे अर्थाचा अर्थ पैसा असा आहे. हा, पैसा, संपत्ती या अर्थी. हा, संपत्ती, धन असा असेल ना. हम्म, लोकेषु म्हणजे लोकांमध्ये, हम्म. बंधू बंधू अरे म्हणजे भाऊ, म्हणजे भाऊ असतो म्हणजे काय, प्रिय असतो. भाऊ असतो, प्रिय असतो. म्हणजे पैसा हाच लोकांना प्रिय असतो. बरोबर. हम्म. संसार में धनी मनुष्य का बंधू है. या जगामध्ये पैसा हाच माणसाचा खरा भाऊ किंवा नातेवाईक आहे. म्हणजे हे पैसा दुर्दैव आहे. असला की सगळे येतात असं. पैसा असला की नाही, नातेवाईक वगैरे सगळे. ते वेगळं, लोक येतात हे सोडा, पण या पण जगामध्ये पैसा पैसा हाच हाच खरा भाऊ. हाच म्हणजे खरा भाऊ आहे. आपल्याला दुर्दैवाने कलियुगामध्ये पैसाच आपल्याला सगळ्यात जवळचा वाटतो. आवश्यक आहे. हा. म्हणजे आपल्याला आपल्या आईच्या पोटी जन्मलेला आपला भाऊ किंवा बहीण आपल्याला जवळची नाही वाटत, हम्म. पैसा जास्त जवळचं. पण पैसा जास्त जवळचा वाटतो. हा, पुढचं करा. कोण घेत आहे? तुमच्या नंतर विशाखाताई आहेत. अग्निर्हि मत्स्य भेषजम्. अग्निर्हिम अस्य भेषजम. मग म्हणजे अग्नीचं काहीतरी आहे, भेषजम म्हणजे काय? औषध भेषज म्हणजे औषध. औषध आहे. अग्नीचे औषध आहे. शीत अग्नी ही हिमस्य. अग्नी थंड हिमस्य म्हणजे हे गार. थंड. हा. हिम म्हणजे अग्नीचे बर्फाचे, औषध बर्फाचे. बर्फाचं. अग्नीचे औषध थंड आहे, नाही, थंडावा आहे किंवा नाही, अग्नी हेच हिमाचे म्हणजे बर्फाचे बर्फाचे औषध आहे. औषध आहे. म्हणजे ओके. बर्फाला जर का आपण बर्फाला जर का एखादा रोग किंवा व्याधी समजलो तर ती नाहीशी करण्यासाठी अग्नीच लागतो. बरोबर. हा, म्हणजे म्हणजे मग तो बर्फ वितळतो, बरोबर. हा. अशा अर्थी आहे. अच्छा. बघा, अग्नी शीत का हेच उपचार अग्नी थंडीवरच. है. बरोबर. अग्नी हेच थंडीवरचे खरे औषध आहे. बरोबर आहे. तेन तस्य प्रतीक. तेन तस्य प्रतिकाराय तदाश्रयः साध्वेव विहितः यतो अग्निर्मस्य भेषजम्. साधारणतः तेन तस्य त्याच्या प्रतिकारासाठी तदाश्रय साध्वेव विहित. पण नाही लक्षात येते तरी विहित काय म्हणायचंय त्यांना. विहित म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, नाही ते विधी लिखित आहे नाही का. विहित कार्य म्हणजे नेमून दिलेलं कार्य असं होतं का. विहित म्हणजे बहुतेक चौकटीत पण, म्हणजे
चौकटीबद्ध म्हणजे साचेबद्ध असं पण होतं, विहित नमुना वगैरे असं म्हणतो तसं. बर विहित नाही, मला असं वाटतं विहित म्हणजे विहित कार्य म्हणजे नेमून दिलेलं कार्य असं काही होतं का? नाही सर. नाही माहिती. वाटतंय मला म्हणजे असं कुठेतरी बघायला पाहिजे. हे पण आपण तसंच करूयात मग गृहपाठ. त्यांनी विहित म्हणजे ऑर्डेन्ड, ऑर्डर ऑर प्रिस्क्राईब्ड असं दिलंय, हा, प्रिस्क्राईब म्हणजे नेमून दिलेलं. नेमून दिलेलं. कारण की डॉक्टर, आता तुम्ही स्वतः डॉक्टरच आहात अर्थात, तुम्ही जेव्हा आम्हाला प्रिस्क्रिप्शन देता म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला नेमून दिलेलं असतं की बाबा तू प्रसाद या गोळ्या या वेळेला घे, हा, म्हणजे नेमून दिलंय. आता त्याचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. मग बरोबर आहे, विहित विहित म्हणजे त्यांनी हे प्रिस्क्राईब्ड. सांगितलं. हो. किंवा अरेंज्ड ऑर फिक्स्ड असं पण आहे, पण आपल्याला तेच जास्त योग्य वाटतंय, हा, नेमून दिलेलं. डेस्टिन्ड. पण बघायला पाहिजे. साध्वेव म्हणजे साधू एव, हे तर नक्की आहे. साधू एव, हो, साधू आणि एवच. हा, साधू आणि साधूच एवच आहे. विहितः, हा, आणि हे नेमून तदाश्रय दिलेलं म्हणजे असं तत् असेल. अधिक आश्रय. तत् हा आश्रय त्याचे या तेन हा, तस्य हे कळले म्हणजे मला संधी विग्रह कळले, पण तरी मला अजून वाक्याचा प्रतिकार. प्रतिकाराय देखील कळलं, प्रतिकारासाठी. हो, तस्य तेन प्रतिकाराय तदाश्रयः साधवेव बर बर, साधूंनीच म्हणजे सांगितलं आहे, असं काही साधूंनीच सांगितलं आहे की अग्नी हेच थंडीवरचे खरे औषध आहे. त्याने त्याने त्याच्या त्याच्या प्रतिकारासाठी प्रतिकारासाठी तेन त्याचा आश्रय त्याचा आश्रय घ्यायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. जसं साधूंनी सांगितलंय की तस्य प्रतिकाराय म्हणजे त्याच्या प्रतिकारासाठी त्याचाच आश्रय घ्यायला पाहिजे. त्याचाच आश्रय. हा, बर 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 बर, म्हणजे जसं कुठेतरी एकदा मी ऐकलं होतं की ते म्हणले होते की तुम्हाला भगवंताला जर का विरोध करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा आधी त्याला आपलंसं करावं लागतं आणि त्याच्या आश्रयाला गेल्याशिवाय तुम्हाला त्याला विरोधच करता येत नाही. म्हणजे तसं तदाश्रय आहे, म्हणजे त्याने तेच सांगितलंय की आधी त्याच्यावर अवलंबून राहायचं आणि मगच ते जमणार. बरोबर आहे, कारण की बघा ना, रिलाइंग अपॉन दॅट. बरोबर आहे, म्हणजे पहिल्यांदा आधी आपण भगवंताला शरण जावं लागतं आणि मगच आपण त्याला विरोध करू शकतो. आणि विरोध करू शकतो म्हणजे काय, त्याच्या मनात जरी नसेल तरी आपण त्याच्याजवळ काहीतरी गोष्ट मागू शकतो, पण त्याच्या आपण खूप जवळ जावं लागतं पहिलं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपण आपल्या आईच्या खूप प्रेमात असतो, जवळ असतो, बरोबर आहे. तिच्यावर आपण नितांत प्रेम करतो, आपण तिच्या खूप जवळ असतो, नितांत प्रेम करतो तिच्यावर, म्हणूनच आपण कित्येक वेळेला आपल्याला माहिती असतं की ही नाही म्हणेल मला, तरी देखील आपण तिला मागू शकतो की आई मला ही गोष्ट हवी, तिच्याजवळ हट्ट करू शकतो. पण हट्ट करायची आपली जी लायकी कधी आपल्याला प्राप्त होते, जेव्हा आपण तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडून जातो. येतंय लक्षात थोडं? हो हो, पण त्याचा आणि थंडी हेच, अग्नी हेच थंडीवरचे खरे, म्हणजे विरुद्ध असलं तरी खरं औषध तेच आहे हा, असं म्हणायचं. म्हणजे एकीकडे आपण आश्रय घेतोय पण आपण एकीकडे विरोधही करू शकतो. मग थोडं अवघड वाटलं पण हे. हा, थोडं अवघड जात आहे, म्हणून मी म्हटलं की कधी कधी प्रयोग जे आहेत ना, हे म्हणीला साजेसेस होतील असं नाही. आणि हे मला देवल सर कायम सांगायचे की सर कित्येक वेळेला. म्हणता येईल का? हा, बोला ना, बोला. त्याच्या प्रतिकारासाठी थंडीचा साधूच म्हणजे विहित केलेले आहेत. म्हणजे एखादा कुठली तरी वाईट शक्ती आहे आणि त्याच्या प्रतिकार करण्यासाठी साधूंचाच आश्रय घेणं योग्य असं असेल का? असंही असेल ना, असंही असेल. म्हणजे देवाच्या साधू ऐवजी एक साधू इथे विहितः म्हटलंय. ना. हा, साधू म्हणजे म्हणजे साधू सज्जन, म्हणजे थोडक्यात सत्पुरुष. सज्जन, सत्पुरुष सत्पुरुष. सज्जन. असंही असेल, वाईट साध गोष्टींचा प्रतिकार करायचा असेल तर आपल्याला सज्जन माणसाला जवळ करावं लागतं. म्हणजे तुम्ही देवाला म्हणलं, त्याच्याऐवजी साधूला म्हटलं यांनी इथे. बरोबर आहे.
चालेल. छान छान अपर्णाताई, बरोबर आहे तुमचं. माझ्या मते तुमचंच मला योग्य वाटतंय स्पष्टीकरण. हम्म. पुढे कोण घेणार आहे आता? पुढचं कोण आहे? मी विशाखात, माझ्या नंतर कोण आहे? सुकेशाताई आहेत, त्याच्यानंतर मोहिनीताई आहेत. ताई. मी वाचू का सर मग? हो घ्या ना, घ्या. 17 आहेत, 18, 19, 20, 4 राहिलीत आपली. अयं परो गण्डस्योपरि स्फोटः. हम्म. अयं परो. हा. गंडस्य उपरी. उपरि स्फोटः. हा, बघू आपण. अच्छा अच्छा. गालावर आधीच गळू झालेली असताना त्यावर हा दुसरा फोड उठला. हा, अयम म्हणजे गाल. ओ, अयम म्हणजे म्हणून मला कळलं नाही ते. अयम परो. परो म्हणजे गालावर आधीच काय आपत्ती काय गंड, परोचा अर्थ? गंड म्हणजे गळू. गळू. अच्छा. हम्म. हा, गंड म्हणजे गळू. आणि स्फोट म्हणजे फोड. दुसरा फोड. म्हणजे गालावर आधीच गळू झालेला आहे आणि त्याच्यावर अजून एक फोड येतो. हो, दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा. बस, बरोबर. दुष्काळात 13वा महिना. एका आपत्तीवर अजून एक आपत्ती येते. आपत्ती. हा, बरोबर आहे. चालेल. फक्त हा मला शब्द अयम परह आहे हे नक्की आहे, पण अयम म्हणजे गाल हे मलाही त्यावेळेला लक्षात नव्हतं आलं. आणि गंडस्योपरी स्फोट म्हणजे गंडास्य म्हणजे आपण म्हणतो ना गालगुंड, हा जो शब्द आहे ना, हो, हा तो साधारणतः समान आहे त्यासारखा. गालफुगी पण होता ना सर एक हो, गालफुगी शब्द. गालफुगी असते, पण हा, ह्याच्यामध्ये गंडस्य म्हणजे ज्याच्यामध्ये पू आहे, गळू बस. आहे अच्छा. असं. हम्म. अशी जी जखम असते ना त्याला गंड म्हणतात. ते असं पण आपण ऐकलं होतं ना की हत्तीच्या डोक्याच्या मध्ये जे गंडस्थळ असतं तिथनं एक चिकट द्रव्य स्त्राव होत हो असतो हो हो हो. हो, बघा, म्हणजे आहे. ते देखील एक गंडच आहे तो. हो. आणि म्हणून त्याला गंडस्थल म्हणतात, कारण की तिथनं देखील गळूसारखा चिकट द्रव्याचा स्त्राव होत असतो. तर मग गंडस्थल मदमस्तक असं जे याच्यामध्ये आपण हा, म्हणतो गंडस्थल मदमस्तक झुले शशी झुले शिटी बिहारी, बिहारी, हे जे म्हणतो मग त्याचा अर्थ पण असं होईल का? तेच आहे. गंडस्थल मदमस्तक म्हणजे ज्याच्या गंडस्थलावरून मदमस्तक म्हणजे मदमस्तक मस्त. म्हणजे ज्यातनं असं मादक पदार्थ या मादक. अर्थी हो, मदक हा त्याला हम्म. गळत आहे. कळत आहे. आणि बरोबर आहे ना, गजाननाचं मुख जे आहे, चेहरा जो आहे तो हत्तीसारखा आहे. हम्म, हो. बरोबर आहे. पण छान छान मोहिनीताई, तुम्हाला साम्य बरोबर लक्षात आलं. हो सर, पहिल्यांदाच थोडं आठवलं. नाही नाही, चांगली गोष्ट आहे ना. आणि नंतर तुमचीच आत्ता आहे, करायचंय तुम्हाला. 18वा पण का? हो, नाही तुम्ही केलं का? सॉरी, हे हे मी आधीच. आता केलं ते. हा, हा, नाही पण नाही मला नाही ते नाही, मग 18व छायाताईंकडे. हो सर. अजया सिंह प्रसादेन वने चरिती निर्भयम्. विचारती. हम्म. अजा चरती म्हणजे निर्भय. शेळी, शेळी, बकरी. बकरी, सिंह शेळी या. प्रसादे म्हणजे कृपा, सिंहाची कृपा. वने जंगलात म्हणजे बकरीवर निर्भयपणे चालते. कृपा झाली तर ती सुद्धा वनात निर्भयपणे चरू शकते. हा, म्हणजे सिंहाचा जर का कृपा प्रसाद असेल तिच्यावर, वरद असत तिच्या डोक्यावर असेल, तर बकरी जी स्वतः एकटी जगूच शकत घाबरते. नाही, हा, ती पण निर्भयपणे वनामध्ये चरू राहू शकते. शकते. हो.
बघा सिंहाच्या कृपेमुळे किंवा त्याच्या आश्रयाने देखील